मिनिटाची वेळ घ्यायची आहे. स्पर्धेची सुंदर अशा रांगोळ्या काढल्यात, बघू शकता तुम्ही आपल्या वसईच्या पोरींनी मिळून. हे बघा गणपती, हे बघा बकऱ्याची मुंडी, बघा सेकंड प्राइज नायगाव कोलीवाडा, फर्स्ट प्राइज नायगाव कोलीवाडा. खूप सुंदर असे हे बघा उत्तेजनार्थ सगळ्यांचे जे आहेत रांगोळ्या बघा. फर्स्ट प्राइज देवेंद्र भाईंदरकर, याची ही रांगोळी आहे. अजून ही पण आपल्या गावातलीच आहे. एकविराईची रांगोळी बघू शकतात गाईस तुम्ही. चुकेगा नाही. रांगोळ्या बघितल्या का सगळ्या? कोणती आवडली? अजून तिकडे देवीची वगैरे काढली ती. अजून पुष्पराजची बघितली का? आता इकडे इंडिया गेट दाखवला आहे आणि इकडूनच एंट्री आहे. ग्राउंडच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला हा गेट आहे आणि या गेटमधून तुम्हाला एंट्री करायची आहे आणि मग आपण बघणार आहोत भारताची वैभवशाली गौरवगाथा. भारताची वैभवशाली गाथा. कसं होतं आपल्या भारताचं सैन्य, म्हणजे अजूनही आहे आपल्याकडे काय काय आहे लढायला, ह्याचं एक छोटंसं एक्झिबिशन यावर्षी इकडे भरवलेलं आहे. बघू शकतात कशा प्रकारे हे सगळं काही आहे. अभी चालू उसका अभी का पता नहीं. हाँ ये डायरेक्ट आने पीस मांगो. लष्कराचं सामान जेवढं आपल्या भारताकडे आहे ते सर्व
उंटाची देखील समावेश आहे सैन्य भरतीमध्ये, बघू शकतात तुम्ही. आणि हे सैनिक आहेत. किती सुंदर आणि मस्त असे त्यांनी सैनिक दाखवले आहेत आपल्याला, बघू शकतात तुम्ही. हे बघा कशा प्रकारे सगळे सैनिक आहेत, त्यांच्या चालीरीती, त्यांची साधनं पण दाखवलेली आहेत. हे बघा खूप सुंदर असं एक्झिबिशन आपल्या वसईला भरलं आहे. बघा 26 जानेवारीला जी रॅली होते आत्ताही दिल्लीमध्ये, ती अशा प्रकारे असते. आपलं कल्चरल दाखवलं जातं. सैनिकांची एवढी कामं असतात त्याच्यात. बघा परेड करताना सुद्धा आहेत सैनिक. इन्स्ट्रुमेंट वाजवताना सुद्धा सैनिक आहेत. हे बघा खूप बघण्यासारखं असं हे इकडे एक्झिबिशन भरवलेलं आहे यंगस्टर्स ट्रस्टने. हे बघा अशा प्रकारे इकडे एक्झिबिशन भरवलेलं आहे आणि छोट्या छोट्या टेबल्सवर हे सगळं लावले आहेत, बघू शकता. ते बघा झेंडे घेऊन आहेत. हे बघा व्हॉइस रोल करेल. त्याला आपल्या ऑल स्टेट्स आला. आता आपण इस्रो काय झालं आता हे आधुनिक. हे बघा इस्रोचं पण दाखवलं त्यांनी. कुठे आहे तो? आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिसा, कर्नाटका, परत केरळ, म्हणजे प्रत्येक स्टेटची त्यांनी संस्कृती दाखवली आहे. ही गुजरातची संस्कृती बघू शकतो. गोव्याची संस्कृती आहे. हिमाचल काश्मीरची संस्कृती, पश्चिम बंगालची संस्कृती, नवी दिल्ली, बिहारची पण अशी सुंदर अशी संस्कृती इकडे दाखवली आहे. तशीच मध्य प्रदेशमधली पण संस्कृती इकडे आपल्याला दाखवण्यात येते. हे सगळं आपण जे बघतो ते 26 जानेवारीला बघू शकतात तुम्ही की एक हे असतं, रॅली असते. त्या रॅलीमध्ये ही संस्कृती आपल्याला बघायला भेटते. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणजे इकडे वारकरी संप्रदायाचं थोडंसं हे दाखवलं आहे. हे बघा वासुदेवाचं दाखवलं आहे. परत जी महाराष्ट्राची संस्कृती दाखवली आहे म्हणजे
विठुरायाची वाई दाखवली आहे. राजस्थानची सुद्धा संस्कृती खूप छान पद्धतीने इकडे दाखवली आहे. आणि त्याच्या मागे अशा लष्कराच्या गाड्या असतात. लष्कराचे हे जे स्टनर्स असतात त्यांचं देखील इकडे दाखवलं. हे आपण टी व्हीवर 26 जानेवारीला बघतो, नाही बघतो, पण त्याचा एक डेमो म्हणून त्यांनी इकडे आपल्याला सुंदर असं दाखवलं. भारताची गौरवशाळा म्हणजे भारताची गौरवगाथा म्हणजे ग्लोरी ऑफ इंडिया. आपल्या इंडियाकडे काय काय आहे हे तुम्हाला ह्याचं इकडे प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. हे बघा, सगळ्यांनी सांगा हे काय आहे कमेंट करून. तुम्हाला नक्कीच माहिती असेल हे काय आहे. मलाही माहिती आहे, बट मी तुमच्या कमेंटसाठी थांबली आहे. तिरंगा. विवा महाविद्यालयीन विरार व वसई तालुका क्रीडा विकास मंडळ 35व्या वर्ष तालुका कला क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने सहर्ष सादर करीत आहे भारताची वैभवशाली गौरवगाथा. त्या पद्धतीत आपल्याला पाहायला मिळाले. तर तुम्ही पण छोट्या कृतीत आपल्याला पाहायला मिळाले.